चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा अपकमिंग प्री एक्झाम बघता म्हणजे लगेच 20-21 तारखेला आणि 27 तारखेला एसबीआय क्लेरिकलची प्री आहे. त्यानंतर 4-5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबरला आयबीपीएस क्लेरिकलची प्री आहे. ह्या प्रीच्या सीझन मध्ये सुद्धा आपल्याला मेन्सची तयारी चालू ठेवावी लागणार आहे, कारण 11 ऑक्टोबरला आयबीपीएस क्लेरिकलची प्री झाल्यानंतर लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला आयबीपीएस पीओची मेन्स आहे. सोबत 15 नोव्हेंबरला एसबीआय क्लेरिकलची मेन्स आहे. त्याच्यानंतर 28-29 नोव्हेंबरला आयबीपीएस क्लेरिकलची मेन्स आहे. तर ह्या अपकमिंग मेन्स मध्ये यांना काही खूप जास्त दिवस नाही, म्हणजे आजपासून जर आपण विचार केला 20-21 तारखेपासून जर आपण विचार केला तर पुढच्या जवळपास 20व्या-22व्या दिवशी आयबीपीएस पीओची मेन्स आलेली आहे. 50-55व्या दिवशी लगेच एसबीआय क्लेरिकलची मेन्स आलेली आहे. तर ह्या एक्झामची सुद्धा तयारी किंवा मेन्सचा सिलेबस आपल्याला सोबत करावा लागेल. प्रीचा पिरियड मध्ये आपल्याला रोज 1 तास ही मेन्सची तयारी मिनिमम करावी लागेल. बाकी तुम्ही पूर्ण वेळ क्वांट रिझनिंग इंग्लिशला द्या, पण डेली हॅमरिंग सेशन आपण त्या केसमध्ये चालू करतोय. प्रिलियम सोबत करा मेन्सची तयारी दररोज 1 तास. प्रिलियम सोबत रोज मेन्सची तयारी 1 तास करायची. मग सर ती 1 तास नेमकं आम्ही काय करायचं? 1 तास नेमकं आम्ही काय करायचं? तुम्ही काहीच नाही करायचं, तुम्ही रोज 1 तास मला ऐकायचं. तुम्ही बाकी काहीच नाही करायचं. हॅमरिंग करणं माझं काम आहे. जर आपल्याला जर गॅप पडला आणि आपण 15-20 दिवस जर याच्या टच मध्ये राहिलो नाही, कारण आज 20 तारीख आहे, 4 ऑक्टोबर पर्यंत म्हटलो आपण, जरी 11 ऑक्टोबरची सध्या कन्सिडर नाही केली, 4 ऑक्टोबर पर्यंत जरी म्हणलो तरी 15 दिवसाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ आहे. तो जो काळ आपण इकडं मेन्सच्या टच मध्ये राहिलो नाही किंवा जीएच्या टच मध्ये राहिलो नाही तर लय मोठा गॅप कडन आणि नंतर आपल्याला काहीच समजणार नाही. म्हणून हे हॅमरिंग सेशन गरजेचे. मग सर नेमकं आम्ही काय करायचं का? मी तुम्हाला म्हटलो तुम्ही त्यामध्ये काहीही करायचं नाहीये, सगळं मी तुमच्याकडून करून घेणार आहे. बघा ह्या पद्धतीने मी तुमच्याकडून करून घेईन. रोज सायंकाळी सोमवारपासून आपण बघा मंडे 22 सप्टेंबर असेल, त्याच्यानंतर 23 सप्टेंबर असेल, 24 सप्टेंबर असेल, 25 सप्टेंबर असेल किंवा तिथून पुढचे पण सेशन असेल, संध्याकाळी 5:30 वाजता आपलं ऑगस्ट पर्यंतचं करंट अफेअर आपण संपलेलं आहे. सप्टेंबर महिना तर अजून चालूच आहे, सप्टेंबरचं करंट अफेअर पण आपल्याला घ्यायचं आहे. पण एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतचे जे महत्त्वाचे नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे त्याच्यावर माझे 2 लेक्चर असतील, मेगा 2 लेक्चर नॅशनल इंटरनॅशनल न्यूजवर होतील फक्त एप्रिल पर्यंतच्या. त्याच्यानंतरचे 2 लेक्चर असतील आरबीआयचे, बँकेचे, इकॉनॉमी, वेगवेगळे महत्त्वाचे जे सर्क्युलर आहे त्याच्यावर लेक्चर्स होतील. हे वाले लेक्चर्स रोज सायंकाळी 5:30 वाजता युट्यूब लाईव्ह असेल. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं महत्त्वाचं कंटेंट आहे, हे युट्यूबवर तसंच राहणार नाही. हे ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असेल. 5:30 वाजता डेली बेसिसवर 5:30 वाजता हे लेक्चर तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅट मध्ये बघायचंय, कारण याच्यात सगळं महत्त्वाचं कंटेंट मी कव्हर करणार आहे. मग जे सार्थेन असतील, जे नॉन सार्थेन असतील, आपले रेग्युलर ऑफलाईन वाले विद्यार्थी असतील किंवा ऑनलाईन वाले विद्यार्थी असतील, अशा सर्वांनी सायंकाळी 5:30 वाजता हे न चुकता रोज 1 तास, एवढा 1 तास तुम्ही जीए करा. बाकी ती जबाबदारी माझी. ह्या 2 लेक्चर मध्ये मी तुम्हाला मागची एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5 महिन्यांचं पूर्ण नॅशनल इंटरनॅशनलचं महत्त्वाचं कंटेंट कव्हर करून देईन. इथं मी तुम्हाला पूर्ण महत्त्वाचं रिव्हिजन पार्ट या महत्त्वाचे आरबीआयचे सर्क्युलर 2 पार्ट मध्ये मी पूर्ण कव्हर करून देईन. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम ज्या एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट मध्ये महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम न्यूज मध्ये होत्या. आपण आताच एसबीआय पीओची एक्झाम पाहिली आणि त्या एक्झाम मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट स्कीमचं वेटेज पाहिलं. 5-5, 6-6, 7-7 क्वेश्चन गव्हर्नमेंट स्कीमवर त्या केसमध्ये विचारले होते. त्याच्यावर सुद्धा एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतचे ज्या गव्हर्नमेंट स्कीम आहे ह्या तुमच्या कव्हर होतील. म्हणजे ह्या 6 दिवसामध्ये तुम्ही प्रीची तयारी करत मेन्सच्या सुद्धा टच मध्ये राहणार आहे. आणि रोज 1 तास त्या केसमध्ये आपल्याला द्यायचा आहे. रोज म्हणण्यापेक्षा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, पुन्हा शुक्रवार, शनिवार, रविवार तर नाही, पुन्हा सोमवार, मंगळवार. आणि त्याच्यानंतरचं जर आपण टाइम टेबल पाहिला, बघा ह्या हिशोबाने तो टाइम टेबल आहे. हाच टाइम टेबल मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे आपले लेक्चर होतील. आता 20 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या तर एसबीआय क्लेरिकलची प्री आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो 22 सप्टेंबरला मंडेला नॅशनल इंटरनॅशनलचं लेक्चर होईल 5:30 वाजता. 23 सप्टेंबरला त्याचाच पार्ट 2 होईल. 24 सप्टेंबरला बँक इन न्यूज म्हणजे आरबीआयचे सर्क्युलर वगैरे. 25 सप्टेंबरला पण तो वाला पार्ट म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. पुन्हा शुक्रवारी आपण बंद ठेवलेलं आहे. शनिवारी पुन्हा भरपूर मुलांची एसबीआय क्लेरिकलची एक्झाम आहे. रविवारी बंद आहे. मग सोमवार आणि मंगळवार, सोमवारी बघा सोमवारी गव्हर्नमेंट स्कीमचा पार्ट 1 आणि इकडे गव्हर्नमेंट स्कीमचा पार्ट 2. मंगळवारी मी सप्टेंबरचा करंट अफेअर पण चालू करणार, पण रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अपॉइंटमेंट डिफेन्स मंगळवार टाकून देईन. कारण आपल्याला इकडं 12 ऑक्टोबर पर्यंतचा पार्ट पाहिला बघा.
आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहे त्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये पार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंतचा पूर्ण करंट अफेअर क्लिअर आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिक जीके झालेलं आहे, गव्हर्नमेंट स्कीम झालेलं आहे, इन्शुरन्स अवेअरनेस झालेलं आहे, बँकिंग अवेअरनेस झालेलं आहे, त्याच्या PDF अवेलेबल आहे, मॅगझिन अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे. फक्त सप्टेंबरचं राहिलेलं आहे ना. मग आता सप्टेंबरचं करंट अफेअर आता आपण चालू करणार आहे, कारण इकडे 12 ऑक्टोबरला IBPS PO ची मेन्स आहे आणि त्या 12 ऑक्टोबरला सप्टेंबरचं भरपूर कंटेंट आपल्याला IBPS PO मेन्स मध्ये दिसेल. म्हणून मी प्लॅन केला तुमची IBPS क्लर्क होईपर्यंत मी सप्टेंबरचे 4 पार्ट रेकॉर्ड करून टाकील, जे जास्त महत्त्वाचे नसतात. 2-2, 4-4 मार्क लिहू शकतात. अपॉइंटमेंट, डिफेन्स, स्पोर्ट्स, अवॉर्ड्स, इंडेक्स, ह्या 4 पार्टवर मिळून फार तर फार 4 प्रश्न विचारतील. पण महत्त्वाचे पार्ट जे काही आहे ते 6 ऑक्टोबर पासून मी घेईल, बरोबर 11 ऑक्टोबर पर्यंत. नॅशनल इंटरनॅशनल सप्टेंबरचं नॅशनल इंटर आणि हे आपले ॲपवर होतील बरं का, ऑफलाईन प्लस जे रेग्युलर चालतात ना आपले संध्याकाळी 5:30 वाजता ॲपवर, म्हणजे ऑफलाईन लेक्चर हॉलमध्ये आणि ॲपवर पेड विद्यार्थ्यांसाठी. तर सप्टेंबरचा पार्ट 5, 6, 7, 8, 9, 10 बरोबर होईल. म्हणजे बँकिंग न्यूज कव्हर होतील सप्टेंबरच्या, गव्हर्नमेंट स्कीम कव्हर होतील, नॅशनल इंटरनॅशनल कव्हर होईल आणि बाकी ऑलमोस्ट सगळं सप्टेंबर कव्हर होईल, जेणेकरून IBPS PO मेन्सला हवाला पाठ कामा पडेल. IBPS PO मेन्सला हवाला पाठ काम पडेल. तर अशा हिशोबाने आपलं स्ट्रक्चर असेल तर तुम्ही हे लेक्चर करू शकता. सोबत जर मागचं करंट अफेअर करायचं बाकी असेल तर बघा 3 वेगवेगळ्या बॅच, एक फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे 1,500 रुपयाला, 6 महिन्यासाठी व्हॅलिडिटी. याच्यात फक्त करंट अफेअर्स आहे. एक करंट अफेअर्स ओनली नावाची बॅच आहे, 1 वर्षभरासाठी ही बॅच आहे. याच्यात पण पूर्ण करंट अफेअर्स आहे. आणि लक्षात घ्या, जिथून परचेस केली तिथून पुढे 6 महिने, जिथून परचेस केली तिथून पुढे ही 6 महिने, जिथून परचेस केली तिथून पुढे 1 वर्ष, ही जिथं परचेस केली तिथून पुढे 1 वर्ष, ही 2,500 रुपयाची बॅच आहे. आणि दृष्टी 3.0 म्हणून स्पेशल जनरल दृष्टी 3.0 ही 3,500 रुपयाची बॅच आहे, 3,500 रुपयाची. याच्या स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम, इन्शुरन्स अवेअरनेस, करंट अफेअर्स असं सगळ्याच गोष्टी आहे. ही पण ज्या दिवशी परचेस केली तिथून पुढे 1 वर्षभराची ही वाली बॅच असेल. आणि सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी ही 2,000 रुपयाला, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी ही 3,500 3,000 रुपयाला आणि ही तर सर्वांसाठीच 1,500 रुपयाला. तर ह्या मल्टिपल बॅचेस सुद्धा चालू आहे, ह्या बॅचेस करू शकता. आपले रिव्हिजन सेशन ओनली लाईव्ह फॉर्मॅट असेल तर ते ओनली लाईव्ह फॉर्मॅट मधले रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुम्ही त्या केसमध्ये करू शकता अशा पद्धतीने. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आपलं जे चॅनल आहे GA बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. अराउंड 34-35 हजार विद्यार्थी त्या टेलिग्राम चॅनलवर आहे. हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूया सोमवारपासूनच्या यूट्यूब लाईव्ह वाला जो पार्ट असेल आपला यूट्यूब लाईव्ह, तर त्या यूट्यूब लाईव्ह वाल्या सेशन मध्ये. चलो तोपर्यंत धन्यवाद.